हॅलो ऑल स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सर्वांचं सद्गुरू क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस हा टॉपिक घेण्याच्या अगोदर आपल्याला सर्वांना क्रियापदांची 5 रूपं माहिती पाहिजेत. चेंज द व्हॉइस हा टॉपिक तसं बघितलं तर खूप सोपा आहे, पण त्या अगोदर आपल्याला क्रियापदांची 5 रूपं माहिती पाहिजे, नाही का? क्रियापदांची 5 रूपं, त्यानंतर टू बी ची रूपं, त्यानंतर टू हॅव ची रूपं, त्यानंतर टू डू ची रूपं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, म्हणजे टू बी, टू हॅव, टू डू अँड हेल्पिंग वर्ब अँड वर्ब फॉर्म, म्हणजे क्रियापदांची 5 रूपं माहिती पाहिजे. चेंज द व्हॉइस शिकण्या अगोदर ही सर्व माहिती आपल्याला डिटेल मध्ये माहिती पाहिजे. मग आता तुम्हाला टू बी ची रूपं माहिती आहे का? नाही माहिती? ठीक आहे, तर मी सांगतो बघा, अत्यंत सोपी. टू बी, एम इज आर, was were, shall be will be, have has had, do does did, can could, may might, must, shall should, will would, need dare, ought to used to. आता त्यामध्ये टू बी ची रूपं जी आहेत ती टेन्स मध्ये कशी बोलायची? am is are प्रेझेंट टेन्स, was were past tense, shall be will be future tense. To have ची रूपं have has had, have has had perfect tense, have has present and future perfect tense. लक्ष द्यायचं सर्वांनी. had past perfect tense. आता टू डी ची रूपं do does did, do does simple present tense, did simple past tense. हेल्पिंग वर्ब, त्याला डिस्क्रायबिंग वर्ब सुद्धा म्हटलं जातं. मॉडेल एक मध्ये त्यांचा यूज केला जातो, नाही का? तर हेल्पिंग वर्ब कोणकोणती आहे? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड, विल, वुड, नीड, डेअर, आउट टू, यूज टू डू, नाही का? यांची सर्व माहिती आपल्याला आधीच माहिती पाहिजे. आता त्यानंतर क्रियापदांची 5 रूपं, म्हणजे वर्ब फॉर्म म्हणतो आपण त्याला थोडक्यामध्ये. वर्ब म्हटल्यानंतर आपल्याला क्रियापदांची 5 रूपं माहिती पाहिजे. मग ती कशामध्ये असतात? V1, V2, V3, V4 and V5. आता कोणी याला P1 म्हणतं, P2 म्हणतं, P3 पण म्हणतं, P4 पण म्हणतं, P5 पण म्हणू शकतं, नाही का? म्हणजे त्याच्या पद्धतीनं. आता आपल्याला V1 म्हणजे नेमकं काय? V1 म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ रूप, पहिलं रूप, थोडक्यात हे दुसरं रूप, हे तिसरं रूप, हे चौथं, हे पाचवं. इंग्लिश मध्ये याला काय म्हणायचं? याला सिंपल प्रेझेंट पण म्हणतात, नाही का? सिंपल प्रेझेंट किंवा त्याला इन्फिनिटिव्ह वर्ब सुद्धा म्हणतात. याला सिंपल पास्ट टेन्स म्हणतात. याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. याला कमांड म्हणतात. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. जसं समजा मी काय घेतलंय, गो, पण या गो च्या अगोदर टू जोडल्यानंतर याला हे इन्फिनिटिव्ह वर्ब तयार झालं, नाही का? याचा सेकंड फॉर्म काय होतो? कोण सांगतं? काय होतो रे? वेंट. याचा थर्ड फॉर्म काय होतो? गॉन. याचा फोर्थ फॉर्म होतो गोइंग. आणि
go. Go, went, gone, going, go. हे झाले इन्फिनिटिव्ह वर्ब आणि बेस वर्ब आणि मेन वर्ब. हे V2 यानी काय सिंपल पास्ट टेन्स आणि क्रियापदाचं दुसरं रूप. हे झालं V3 यानी काय झालं पास्ट पार्टिसिपल. हे काय झालं क्रियापदाचं चौथं रूप यानी काय त्याला काय म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. आणि झालं V5 यानी कमांड. अशी 5 रूप आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे क्रियापदांची. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता चेंज द व्हॉइस शिकत असताना विद्यार्थ्यांना वाक्याचे 3 भाग करता आले पाहिजेत. 3 भाग म्हणजे कोणते आपले साध्या सोप्या भाषेमध्ये नाही का. त्याला पहिल्या भागाला काय म्हणायचंय सब्जेक्ट. दुसरा कोणता आहे वर्ब. तिसरा आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट यानी कर्ता, वर्ब यानी क्रियापद, ऑब्जेक्ट यानी कर्म. कर्ता क्रियापद कर्म, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ही 3 घटक आपल्याला वाक्यामध्ये फाइंड करता आले पाहिजे, शोधता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत नाही का. फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य देतो नाही का. समजा मी काय म्हटलंय आय एट अ मँगो. आता या वाक्यामधलं आपल्याला कर्ता क्रियापद कर्म सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट फाइंड करायचं. मग आय हे काय आहे सब्जेक्ट, एट हे काय आहे वर्ब, अ मँगो हे काय आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नाही का, कर्ता क्रियापद कर्म. एकदा ओळखता आलं पाहिजे. वाक्य किती मोठं असलं तरी काय हरकत नाही, परंतु वाक्याचा कर्ता क्रियापद कर्म एकदा ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला चेंज द व्हॉइस या टॉपिक कडे जायचे. आपण पूर्व थोडक्यात माहिती बघितली. टू बी ची रूप माहिती ना. पुन्हा एकदा एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर पास्ट टेन्स, शॅल बी विल बी फ्युचर टेन्स नाही का. टू बी ची रूप एकूण किती आहेत 7 आहेत नाही का. आणि टू हॅव ची किती आहे 3, टू डू ची किती आहे 3 आणि हेल्पिंग वर्ब किती आहे 13. यांची एकूण जर बेरीज जर केली आपण प्लस जर केलं तर किती होतात 26 वर्ड. या 26 शब्दांचा सर्व खेळ आहे बरं का. एवढे 26 शब्द चांगले ध्यानात ठेवायचे. ठीक आहे, आता चेंज द व्हॉइस. चेंज म्हणजे काय बदला. द व्हॉइस, व्हॉइस म्हणजे काय प्रयोग, म्हणजे प्रयोग बदला. आता या चेंज द व्हॉइस ची एकूण प्रकार पडतात 2. देर आर 2 काइंड्स ऑफ चेंज द व्हॉइस. These are follows by number first active voice, number second passive voice. या चेंज द व्हॉइस चे किती प्रकार पडतात 2. पहिला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय कर्तरी प्रयोग नाही का. त्यानंतर आहे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय कर्मणी प्रयोग. असे 2 प्रकार चेंज द व्हॉइस चे पडतात. आपण पहिला प्रकार राईट करून घेऊया. सर्वांनी पटकन लिखाण करायचं नाही का. कसं लिहायचं देयर आर 2 kinds of change the voice. These are follows by. कौन कोणते आहेत. पहिला नंबर 1 ऍक्टिव्ह व्हॉइस. नंबर 2 ला आहे पॅसिव्ह व्हॉइस.
नाही का. तर ऍक्टिव्ह म्हणजे काय, कर्तरी प्रयोग. पॅसिव्ह म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. आता ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय, काही सोपी व्याख्या. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होऊन शेवट कर्माने होतो अशा वाक्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. कर्तरी, कर्ता, कर्त्याने सुरुवात कर्माने शेवट. पॅसिव्ह म्हणजे काय, ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते आणि शेवट कर्त्याने होतो अशा वाक्याला पॅसिव्ह म्हणायचं. साधं आणि सिंपल. कर्मणी, कर्म, कर्माने सुरुवात आणि कर्त्याने शेवट, याला पॅसिव्ह आणि कर्मणी प्रयोग असे म्हणतात, नाही का. आता तुम्हाला चेंज द व्हॉइसचे दोन प्रकार कळले का, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस बघत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील, नाही का. मग त्यामध्ये पहिली गोष्ट कोणती माहिती का, हे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस बघत असताना आपल्याला केसेसचा उपयोग करावा लागतो, नाही का. मग केस म्हणल्यानंतर काय, प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, तृतीया नसते बरं का. त्याच्यानंतर पंचमी विभक्ती, त्याच्यानंतर षष्टी विभक्ती, त्याच्यानंतर संबोधनी विभक्ती. हे मराठीत सांगितलंय माहितीसाठी, नाही का. इंग्लिश मध्ये कसं सांगायचं, केस, केस म्हणजे काय, विभक्ती, नाही का. देर आर 6 types of cases. These are followed by nominative case, objective case, dative case, ablative case, possessive case or vocative and vocative case. ठीक आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता या 6 केस मधून आपल्याला चेंज व्हॉइस मध्ये 2 केस उपयोगात पडतात बरं का. कोणकोणते आहेत माहिती का, पहिली आहे नॉमिनेटिव्ह केस. ही नॉमिनेटिव्ह केस, नाही का. दुसरे आहेत ऑब्जेक्टिव्ह केस. नॉमिनेटिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह केस. नॉमिनेटिव्ह म्हणजे काय, प्रथमा विभक्ती. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, द्वितीया विभक्ती. या 2 केसचा चेंज द व्हॉइस मध्ये उपयोग केला जातो आणि त्या आपल्याला बघाव्या लागतील, अभ्यास करावा लागेल, नाही का. मग थोडक्यामध्ये आपण बघूया. आता नॉमिनेटिव्ह केस मध्ये आपल्याला मेन प्रोनाउन्स माहिती पाहिजे. प्रोनाउन्स म्हणजे काय, सर्वनाम. सर्वनाम, सर्वनामाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, प्रोनाउन, नाही का. प्रोनाउन्स आपल्याला माहित पाहिजे. मग प्रोनाउन कोण कोणते, कोण सांगत, अरे प्रोनाउन माहित नाही. प्रोनाउन म्हणजे काय रे नेमकं, सर्वनाम म्हणजे काय, अरे नामाबद्दल किंवा नावाऐवजी वापरला जाणारा एक शब्द, नाही का. नाम म्हणजे काय, एखाद्याचं नाव असतं रमेश, मग रमेश 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 असं म्हणण्यापेक्षा त्याच्याऐवजी काहीतरी एक सर्वनाम वापरलं जातं, नाही का. म्हणजे म्हणजे इंग्लिश मध्ये काय, the word which is used instead of noun is called pronoun. या प्रोनाउनचे प्रकार एकूण 8 पडतात. त्यामध्ये पहिलं प्रोनाउन आहे पर्सनल प्रोनाउन. या पर्सनल प्रोनाउन मध्ये कोणकोणते शब्द येतात बघा, आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे आपल्याला माहिती पाहिजे. मग तीच प्रोनाउन इतर आहेत करायचे आपल्याला, आय, वी, यू, ही, सी, इट आणि
दे. I, we, you, he, she, it, they. आता या आय ची द्वितीय आपल्याला माहिती पाहिजे नाही का. ई प्रथमा, याची द्वितीया, आय ची द्वितीया मी, वी ची अस, यू ची यूज, ही ची हिम, सी ची हर, इट ची इट, दे ची देम. ओके, हे पूर्ण टोटल पाठच करायचं. आय मी, वी अस, यू यू, ही हिम, सी हर, इट इट, दे देम. ओके, आता आपल्याला पुढे जायचं. आपण केस बघितल्या नाही का, कारण हे सगळे टॉपिक चेंज द व्हॉइस मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला आधीच त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. हे पाठांतर करायचं. आता जाऊया आपण पुढे. आपण चेंज द व्हॉइसचे प्रकार किती बघितले? दोन, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आता या ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे काही प्रकार पडतात. एकूण 4 प्रकार आहे, त्यामध्ये एक ऍड केलेला आहे, असे 5 प्रकार आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस, देयर आर 4 काइंड्स ऑफ, म्हणजे याने 4 प्रकार आहेत त्याचे नाही का, 4 काइंड्स. पहिला काइंड्स कोणता आहे? नंबर 1, सिंपल सेंटेन्स. त्याच्यानंतर इम्परफेक्ट, त्यानंतर परफेक्ट, त्याच्यानंतर क्वेश्चन सेंटेन्स, नाही का. त्यानंतर 5वा एक ऑदर लेटर्स. ओके, सिंपल सेंटेन्स, साधेकालीन वाक्य, इम्परफेक्ट सेंटेन्स, अपूर्णकालीन वाक्य, परफेक्ट सेंटेन्स, पूर्णकालीन वाक्य, क्वेश्चन सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, लेटर्स यानी आज्ञार्थी वाक्य. आता या प्रत्येकाचे ह्या सिंपल सेंटेन्सचे 3 प्रकार पडतात नाही का. कोणकोणते माहिती का ते? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. तसेच इम्परफेक्टचे पण 3 आहेत. प्रेझेंट इम्परफेक्ट, पास्ट इम्परफेक्ट, फ्युचर इम्परफेक्ट नाही का. तसेच परफेक्टचे पण 3च पडतात. प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट नाही का. आता क्वेश्चन सेंटेन्सचे 2 प्रकार पडतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन सेंटेन्स. फर्स्ट इज अ व्हर्बल क्वेश्चन अँड सेकंड इज अ डब्ल्यूएच क्वेश्चन. म्हणजे एक छोटा प्रश्न असतो आणि एक मोठा प्रश्न असतो नाही का. ठीक आहे, आता आपण सिंपल सेंटेन्स बघितला, इम्परफेक्ट सेंटेन्स बघितलं, परफेक्ट सेंटेन्स पण बघितलं, क्वेश्चन सेंटेन्स पण बघितलं आणि लेटर्स यानी आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय रे? ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं थोडक्यामध्ये नाही का. ठीक आहे. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचे प्रकार आहेत नाही का. आता आपल्याला प्रत्येक वाक्याची सेपरेट माहिती बघायची आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काय बघणार आहोत? सिंपल सेंटेन्स विषयी माहिती बघणार आहे.
नाही का. आता सिंपल सेंटेन्स बघत असताना पहिला टॉपिक बघायचा आपल्याला सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधेकालीन वाक्य. आता साधेकालीन वाक्याचे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करणे यासाठी काही नियम असतात नाही का. हे नियम आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे, त्या अगोदर आपण वाक्य बघूया. मी एक वाक्य घेतो समजण्यासाठी. ही eats a mango नहीं का. सेकंड सेंटेन्स घेतला आहे ही ate a mango. थ्री नंबरचा आहे ही will eat a mango नाही का. तुमच्या लक्षात आलं असेल. मी हे जे वाक्य हे कोणत्या काळातलं आहे, प्रेझेंट टेन्स, हे पास्ट टेन्स, हे फ्युचर टेन्स नाही का. साधा वर्तमान काळ आहे, साधा भूतकाळ आहे, साधा भविष्यकाळ आहे नाही का. आपल्या टेन्स सुद्धा माहिती पाहिजे. टेन्सचे प्रकार किती एकूण, देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. कोणकोणते, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रत्येकाचे किती प्रकार पडतात, 4. पहिला प्रकार कोणता आहे माहिती का. पहिला कोणता आहे, सिंपल टेन्स. दूसरा imperfect or progressive or continuous tense. Number 3 perfect tense. Number 4 perfect continuous tense. असे 4 प्रकार आहे. ठीक आहे, जाऊ द्या. आता इकडे बघा, आपल्याला हे बघायचंय. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. तिन्ही काळातली वाक्ये, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. आता सिंपल सेंटेन्स कसं ओळखायचं थोडक्यामध्ये. ज्या वाक्यामध्ये कर्ता आहेत, कर्त्यानंतर क्रियापद आहेत आणि क्रियापदानंतर कर्म आणि कर्मानंतर वाक्याच्या शेवटी काय आहेत, पूर्णविराम आहेत. अशा वाक्याला काय म्हणायचं, साधेकालीन सिंपल सेंटेन्स असं म्हणायचं नाही का. ठीक आहे. आता आपल्याला या वाक्यांचं चेंज वाईज करायचं नाही का. मग चेंज वाईज अत्यंत सोपं आहे, फक्त आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती का, जे काही वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यामध्ये आधी क्रियापद शोधायचं. क्रियापद कोणतं आहे, इट्स नाही का. आता इथं तुम्ही म्हणशाल इथं यस का जोडला, इट्स का राईट केलं. याचं एक कारण आहे. काय कारण आहे, हा साधा वर्तमान काळ आहे. साध्या वर्तमान काळाची एक रूल आहे. कोणता रूल माहिती का, वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन मध्ये जर असेल, वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन मध्ये असेल तर वर्तमान काळ तयार करताना जे काही कोणते क्रियापद येणार आहेत या क्रियापदानुसार त्याला यस, यस, आय एस असा प्रत्यय जोडावा लागतो. जसं क्रियापद असेल त्याप्रमाणे प्रत्यय जोडायचा. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, या वाक्यांचं चेंज व्हाईज बघायचं आपल्याला नाही का. आता चेंज व्हाईज बघत असताना आपल्याला नियम तर मी सांगणारच आहेत, फॉर्म्युला पण तुम्ही पाठ पाहिजे नाही का. मग पहिला नियम काय माहिती का, वाक्यातील क्रियापदानंतर येणारा अर्थपूर्ण शब्द. या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे, इट्स. इट्स नंतर शब्द कोणता आहे, तो अ मँगो. म्हणजे अ मँगो हा अर्थपूर्ण शब्द झाला. हा सर्वप्रथम राईट करायचा. मग वाक्यातील क्रियापदानंतर येणारा म्हणजे क्रियापदानंतर येणारा शब्द कोणता आहे, अ मँगो.
मग आपण तो अगोदरच लिहायचा अ मँगो. आता हा अ मँगो इकडे काय होता ऑब्जेक्ट होता, परंतु इकडे येताना त्याची जागा बदलली म्हणजे इथं तो काय झाला सब्जेक्ट झाला नाही का. मग आधी काय लिहायचं क्रियापदानंतर येणारा शब्द कोणता आहे त्यालाच आपण कर्म किंवा ऑब्जेक्ट म्हणतो अ मँगो. आता यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला टू बी ची रूपे घ्यावी लागतात नाही का. मग आता या वाक्याचा टू बी ची रूप नाहीये, मग वाक्याचा काळ बघायचा कोणता काळ आहे वर्तमान काळ, इथं भूतकाळ इथं भविष्यकाळ. वाक्य जर वर्तमान काळी असेल तर वर्तमान काळी टू बी ची रूपे घ्यायची, भूतकाळी असेल तर भूतकाळी घ्यायची, भविष्यकाळ असेल तर भविष्यकाळातली घ्यायची. मग इथं काय आहे वर्तमान काळ, मग वर्तमान काळातली टू बी ची रूप कोणकोणती आहे एम, इज आणि आर. या तिन्हीपैकी एकाची निवड करायची. मग ती निवड करताना ह्या कर्त्यानुसार इकडं कर्म आहे इथं करताय, हा इकडं कर्म आहे इकडं करताय, इकडं ऑब्जेक्ट आहे इकडं सब्जेक्ट आहे. हा लक्षात ठेवा इकडं आली ती जागा चेंज होती, म्हणजे या कर्त्यानुसार टू बी रूप घ्यायचं. हा कर्ता जर एक वचनी आणि सिंग्युलर मध्ये असेल तर एम किंवा इज वापरायचा. हा कर्ता जर अनेक वचनी आणि प्लुरल मध्ये असेल तर आर वापरायचा. मग कोणतं घेऊया अ मँगो, एकच आंबा आहे नाही का, अ म्हणजे एक. मग कोणतं घ्यायचं इज, अ मँगो इज. इथपर्यंत कळलं. आता हे जे वाक्य आहे इथं पण बघा, इथं आपण ए पण संगच वाक्य घेऊया बघा, सोपं आहे तिन्ही काळ पण. मग इथं काय घ्यायचं आधी कर्म अ मँगो. आता इथं काय आलेलं आहे हा भूतकाळ आहे, मग भूतकाळी टू बी ची रूप कोणकोणती आहे वॉज आणि वेअर. हा वॉज एक वचनासाठी, वेअर अनेक वचनासाठी, हा सिंग्युलर फॉर्म आणि हा प्लुरल फॉर्म. मग आता अ मँगो इज घेता का वॉज घेता का वेअर घेता, वाक्य भूतकाळी म्हणून काय घ्यायचा वॉज घ्यायचा वॉज नाही का. आता भविष्य काळामध्ये कसं करणार तुम्ही, फ्युचर टेन्स मध्ये आधी अ मँगो, आता इथं करता कोण आहे प्लुरल आहे, प्लुरल की सिंग्युलर आहे सिंग्युलर आहे, मग काय घ्यायचं विल, त्याला जोडीला बी घ्यायचा विल बी. तिन्ही काळातले घेतले हा एक लक्षात घ्या. आता यानंतर काय करायचं वाक्यातील क्रियापद बघायचं, क्रियापद कोणतं इट. या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं, तिसरं थर्ड फॉर्म लिहायचा. मग इट, एट, इटन, अ मँगो इज इटन नाही का. त्यानंतर या वाक्यात ऑदर आहे का नाही, मग काय करायचं त्यानंतर बाय लिहायचं, बाय. बाय नंतर कर्त्याची द्वितीय, आपण द्वितीय शिकलो की नाही, ह्या ही ची द्वितीय काय येते हिम. वाक्य संपले फुल स्टॉप द्यायचा. इथं अ मँगो वॉज क्रियापद तीस रूप इटन बाय हिम. इथं पण तीच क्रिया अ मँगो विल बी इटन बाय हिम नाही का. समजलंय सर्वांना, ठीक आहे. वाक्य रायटिंग करून घ्या, केलं राईट, ओके. मी आता एक फॉर्म्युला देतो बरं का तुम्हाला, नीट बघा, साधा आणि सोपा आहे, त्यानुसार वाक्य तुम्हाला पटकन सोडवता येईल. हा कोणता फॉर्म्युला माहिती का, ऑब्जेक्ट प्लस टू बी. हा टू बी कसा घ्यायचा, जसा काळ असेल त्यानुसार घ्यायचा. वर्तमान काळ असेल तर एम इज आर, भूतकाळ असेल तर वॉज वेअर, भविष्य काळ असेल तर शॅल बी विल बी, प्लस व्हीपीपी म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, प्लस अदर वर्ड. ओडब्ल्यू म्हणजे काय अदर वर्ड, इतर शब्द आलेले असतात काही वाक्यांमध्ये. त्यानंतर बायची रचना करायची,
बाय नंतर यस आणि ओ. यस म्हणजे काय सब्जेक्ट, ओ म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्त्याची द्वितीया प्लस फुल स्टॉप, नाही का? ठीक आहे, समजलंय तुम्हाला? ते पाठच करून टाकायचं. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीपीपी प्लस अदर वर्ड प्लस बाय प्लस एसओ प्लस फुल स्टॉप. ओके, आता एक वाक्य घेतो मी तुम्हाला. हा, इकडे लक्ष ठेवा, यानुसार वाक्य सोडून दाखवतो. एक वाक्य बघूया आपण. एक काय म्हणलंय, कार्स and buses pollute the air. ओके, असं वाक्य आता, कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. मग या वाक्यामध्ये आधी कर्ता, क्रियापद, कर्म फाइंड करायचं. हे काय झालं सब्जेक्ट, हे काय झालं वर्ब आणि हे काय झालं ऑब्जेक्ट. आता या वाक्य चेंज व्हायच करायचं आपल्याला. बघा, हे काय आधी कर्ता, क्रियापद, कर्म हे ओळखायचं. ओळखल्यानंतर मग आपला फॉर्म्युला किंवा नियम ध्यानात ठेवायचे, नाही का? मग आता आधी काय घ्यायचं आपल्याला, सुरुवात कशाने करायची, ऑब्जेक्टने, नाही का? मग ऑब्जेक्ट कोणता आहे, द एअर, नाही का? द एअर. आता इकडे येताना काय झालंय, ते कर्ता झाले, नाही का? इकडे ऑब्जेक्ट, पण इकडे जागा चेंज झाली म्हणून कर्ता. आता या कर्त्यानुसार आपल्याला टू बी चं रूप घ्यायचं, टू बी. मग टू बी चं रूप घ्यायचं कोणतं नेमकं, मग क्रियापदाला विचारायचं. हे क्रियापद कोणत्या रूपात येते बघायचं. पोल्यूट क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे वर्तमान काळ आहे. वर्तमान काळी टू बी चं रूप कोणतं, ऍज, इज, आर. द एअर एकच वचन आहे, नाही का? इथं काय घ्यायचं, इज. द एअर इज. या क्रियापदाचं व्हीपीपी करायचं, म्हणजे काय तिसरं, पोल्यूट, पोल्युटेड, नाही का? त्या पोल्युटेड. त्यानंतर ऑदर आहे का, नाही. मग पुढला शब्द घ्यायचा बाय. बाय नंतर यस आणि ओ. यस म्हणजे काय, हा कर्ता, कर्त्याची द्वितीया. आता द्वितीया कशाची होते, सर्वनामाची होते, नामाची द्वितीया होत नाही. नाम जर आलेला असेल तर आहे तोच शब्द लिहायचा, सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय लिहायची. ओके, इथं काय लिहायचं, कार अँड बसेस. वाक्य शेवटी फुल स्टॉप. उत्तर काय आलं, मग आन्सर काय आलं सर्वांचं वाक्याचं, द एअर इज polluted by the cars. Do you understand? ओके ओके, ठीक आहे, समजलंय का? ठीक आहे, आता आपण पुढील वाक्य पुढच्या भागामध्ये बघूया. ओके, बाय.